नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद येणार आहे. कारण अखेर तुमची वाट पाहणारी ती खुशखबर आली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. होय, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. फक्त काही दिवसांतच हप्ता येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. ज्या बहिणी खूप दिवसांपासून वाट पाहत होत्या त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजे एकदम दिलासा देणारी आहे. आणि खास गोष्ट म्हणजे काहींना थेट 1500 रुपये तर काहींना 3000 रुपये मिळण्याचीही शक्यता आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आपण जाणून घेणार आहोत तुमचे पैसे कधी येणार, कोणाला मिळणार आणि तुमचं नाव यादीत आहे का नाही. मार्च आणि एप्रिल हप्ता अपडेट. बहिणींनो, सध्या अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे की मार्च महिना संपला तरी हप्ता का आला नाही. तर त्याचे मुख्य कारण म्हणजे अर्थसंकल्पीय तरतूद आणि तांत्रिक प्रक्रिया. ताज्या माहितीनुसार ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नव्हता त्यांच्या खात्यात आता 1500 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण सर्वात मोठी अपडेट म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रितपणे मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच काही लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात. सरकारने यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. ई-केवायसी मुदतवाढ आणि अर्ज बाद. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे ई-केवायसी संदर्भात. अनेक महिलांचे अर्ज तांत्रिक चुकांमुळे किंवा ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे प्रलंबित होते. अशा महिलांसाठी सरकारने मोठी संधी दिली आहे. आदिती तटकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ई-केवायसी दुरुस्तीसाठी आता 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या महिलांचे अर्ज निकषात बसूनही बाद झाले होते किंवा ज्यांनी चुकीचे पर्याय निवडले होते त्यांना आता ही दुरुस्ती करून आपला लाभ मिळवता येणार आहे. लक्षात ठेवा, सुमारे 1.5 लाख अर्ज काही त्रुटींमुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे तुमची ई-केवायसी आजच तपासून घ्या. अनेकांना वाटत होते की निवडणुका संपल्या की योजना बंद होईल, पण सरकारने हे स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिती तटकरे यांनी संकेत दिले आहेत की 1500 रुपयांचा हा हप्ता भविष्यात 2100 रुपये करण्याबाबत महायुती सरकार योग्य वेळी सकारात्मक निर्णय घेईल. तसेच लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजनेची ताजी आणि महत्त्वाची अपडेट. आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडली असेल. आता तुमच्या खात्यात पैसे आले का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रोजच्या सरकारी योजना, नवीन अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.